साधक हो, शिरूरचे श्री महायोगी, महातपस्वी, महाकवी, संशोधक, पंडित चतुर्वेद सायंटिस्ट, श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज हे इसवी सन 1970 सालापासून जमिनीवर बसले नाहीत, हे उभे राहतात. इसवी सन 1970 सालापासून यांचे चौपळा व्रत चालू आहे. यांनीच जगात सर्वात प्रथम वेदांवरील कीर्तन व वेदांवरील पोवाडा तसेच भगवान कल्की दत्तात्रेय अभंग व शिरूरचे अमृत गवळणी 8/8/1960 पासून सुरू केले आहे. आतापर्यंत लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला आहे, घेत आहेत आणि पुढेही घेणार आहेत. आता हेच वेदांवरील कीर्तन, वेदांत कीर्तन, वेदांवरील पोवाडा, वेदांत पोवाडा तसेच भगवान कल्की दत्तात्रेय अभंग व शिरूरच्या अमृत गवळणी हे विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजच्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी उपलब्ध होत आहे. सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. तरी सर्व साधकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र प्रार्थना. हरिओम दत्त. पूर्वी ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस 14 रत्न निघाली आणि त्याच्यामधून अमृत प्रगट झालं. मग भगवान श्रीकृष्णाने मोहिनी राधेचं स्वरूप धारण करून देवांना अमृत दिले आणि राक्षसांना मदिरा दिलेली आहे. मग ते अमृत कलश घरून भरण्याकरता गवळणी गोळा झालेल्या आहेत आणि मग हे सगळं अमृत घेऊन हे सगळ्या जणी इंद्राच्या दरबारात चाललेल्या आहेत. तेव्हा भगवान शंकराने कल्की दत्ताचं स्वरूप धारण केलं आणि मग ती रासक्रीडा रंगवलेली आहे. अशा दृष्टीचं हे मोठं वाङ्मय, गुह्य वाङ्मय बऱ्याच वर्ष कोणालाही माहीत नव्हतं. ते आपण आता महाभागवत पुराणातून संशोधन करून त्याच्यावरती शिरूरच्या अमृत गवळण लिहिलं आहे. कारण समुद्र मंथन इथंच झालेलं आहे. पूर्वी तर समुद्र होता. तर समुद्र मंथनामधलं जे कासव कुर्म ते इथं आहे आणि मंदार दांडका जो कळस आहे त्याच्यावर जे गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू, शेषनारायण असे जे 5-6 देवांची पंचायतन आहे ती त्याच्यावरती आहे. आणि हा जो मंदार दंडक आहे तो तिरुपती, बालाजी, शिरूर आणि द्वारका म्हणजे सौराष्ट्राकडं गुजरातचं पिंजरत नावाचं गाव आहे तिथपर्यंत तो ठेवलेला आहे. त्याची उंची खूप लांब आहे आणि त्याचे अवशेष जे आहेत ते पिंजरत मध्ये सापडलेले आहेत. आणि त्याचा जो कळस आहे तो पाषाणवाडी शिरूर येथे आहे. त्याचं जे कुर्मा अवतारचं कासव ते पण इथं स्वयंभू प्रगट झालेलं आहे. अशा दृष्टीने हे समुद्र मंथनाचे रहस्यमय कथा आहे. आणि ज्या वेळेस या ठिकाणी देवानी मोहिनीला अवतार घेतला त्यावेळेस शिरूर ते नेवाशापर्यंत देवांची आणि राक्षसांची पंगत उभी राहिली आणि त्यामुळे हे अमृत तिथपर्यंत वाटण्यात आलेलं आहे. शिरूर ते नेवाशापर्यंत इतकी मोठी पंगत, 33 कोटी देव आणि 60 कोटी राक्षसामध्ये हे कार्यक्रम झालेला आहे. 33 कोटी देवांना अमृत दिलं आणि राक्षस ते 60 कोटी राक्षसांना मदिरा दिली आणि असा
एक कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यावरती ह्या गवळणी शास्त्रशुद्ध आणि समाजाच्या कल्याणकारक आहेत. ह्या गवळणी गायल्याशिवाय मानवाला स्वर्गात प्रवेश मिळत नाही. कारण मानवाला अमृत पिऊन अमर व्हावं लागतंय आणि अमर झाल्यानंतर चतुर्भुज व्हावं लागतंय आणि मग स्वर्गात प्रवेश मिळतो. इतकी अवघड परिस्थिती आहे. नुसतं हा हो करून भागत नाही. कोट्यातून लाखातून एखादा परमेश्वराच्या राज्यात जातो. बाकीच्यांना प्रवेश मिळणं कठीण आहे, कारण अमृत प्राप्त झाल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. तेव्हा आपण आता ह्या गवळणीचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. आजच्यापासून बरेच दिवस चालत शिरूरच्या अमृत गवळणी.
परमात्मा धर्मवराय गुरुदारा वासुदेव परमेश्वर कल्पिनाथ जय जय राय गिरधारी जय जय गंगा गिरधारी गौरवन नीला गौरवन नीला जल जल मंगल दत्ताला जल मंगल दत्ताला अमर अमर रामला अमर अमर परम नामला अमर अमर परम नामला अर्गनाथ परब्रह्म परब्रह्म अर्गनाथ परब्रह्म परब्रह्म ब्रह्म ब्रह्म परब्रह्म अमर गुजा गौरी अमर गुजा गौरी अमर गुजा गौरी अर्गनाथ परब्रह्म 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 गंगा वो अमर दुजा गौरी अमर दुजा गौरी अमर दुजा गौरी 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 पंचदारी पंचदारी गौरी पंचदारी पंचदारी ये गौरी पंचदारी 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 गौरी पंचदारी गौरी राज क्रीडा रंग भरी राज क्रीडा रंग भरी राज क्रीडा रंग भरी राज क्रीडा रंग भरी रंग भरी युग युग रस क्रीडा युग युग रस क्रीडा 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 रस क्रीडा युग युग रस क्रीडा युग युग रस क्रीडा अमर ही रस क्रीडा अमर ही रस क्रीडा अमर ही रस क्रीडा गौरवन गौरीरा जगद्गुरुगा वंदने गंगाला जगद्गुरुगा
मंगल गणला अमृत अमर नामला गंगमने श्रीराम रंगले श्रीराम रंगले गौरमने गौरणीला गौरमने गौरणीला सगवृंद वंदने गुर नंदला नंदला अवृंदमेव अमरवो नमो परमधावला नमो परमधावला नमो परमधावला अमृत मंगले गरी 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 शंग कर्गरंग शंग वाजवी कर्गरंग शंग वाजवी 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 कर्गरंग शंग वाजवी कर्गरंग शंग वाजवी कर्गरंग शंग वाजवी वेदमाला वेदशिवा वेदमाला वेदशिवा वेदमाला वेदमाला वेदशिवा 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 वेदमाला वेदशिवा वेदमाला वेदशिवा योगिन्याला गौराणी योगिन्याला गौराणी आला आला योगिनी गौराणी 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 योगिन्याला गौराणी योगिन्याला गौराणी योगिन्याला गौराणी योगिन्याला गौराणी राजते नारंग वारी मारी 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 वारी रंग वारी रंग वारी रंग वारी अमर राज कृणाई अमर 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 रंग गिराई रंग गिराई गगन भने गगनीला गगन मंदिर गगनला अमृत देव अमर भव जाओ बले बलावला 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 Nandivara Nandavare Nandivara
नंदवने अजगर नंदवने अजगर नंदवने शाश्वत ब्रह्म सुखदे 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 गौरवने गौरलीला गौरवने गौरलीला जगदमृत बंदने गगनला जगदमृत बंदने गगनला अमृतदेव अमर हो जाओ परम धामला अमृतदेव अमर हो जाओ परम धामला आल्या आल्या स्वर्ग गौराणी आल्या आल्या स्वर्ग गौराणी आल्या 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 स्वर्ग स्वर्ग गौराणी स्वर्ग गौराणी स्वर्ग गौराणी स्वर्ग गौराणी पंचधारी स्वर्ग गौराणी पंचधारी 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 स्वर्ग गौराणी स्वर्ग गौराणी स्वर्ग गौराणी चतुर्भुज सर्वगानी चतुर्भुज सर्वगानी चतुर्भुज सर्वगानी चतुर्भुज सर्वगानी चतुर्भुज सर्वगानी नाना अलंकार भारी नाना अलंकार भारी नाना अलंकार भारी 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 नाना अलंकार भारी नाना अलंकार भारी नाना अलंकार भारी अमृत घाघरी भारी भरी भरी अमृत घाघरी भारी भरी भरी अमृत घाघरी भारी भरी भरी अमृत घाघरी भारी कर्गदान बोली घडा कर्गदान बोली घडा कर्गदान बोली घडा गौरण वने गौरणीला सर्गवृंद मंदने वरगंधाला अमृतमेव अमर हो जाओ परम धामाला अमृतमेव अमर हो जाओ परम धामाला काशेश्वर नंद माने नंद माने नंदवाने देवामृत प्याले रे देवामृत
प्याले रे अमृत प्याले रे प्याले प्याले अमृत प्याले रे गौर भरे लीला जगत अमृत मंथन सरगंधला जगत अमृत मंथन सरगंधला जगत अमृत मंथन सरगंधला अमृत मंथन करी अमृत मंथन करी अमृत मंथन करी वाजविनो शंकरेनो अमृत मंथन करी वाजविनो शंकरेनो 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 अल स्वर्गय गौराने अल स्वर्गीय गौराने अल स्वर्गीय गौराने अल स्वर्गीय गौराने स्वर्गीय गौराने अल स्वर्गीय गौराने अला स्वर्गीय गौराने चतुर्भुज रूप सुंदरी सुंदरी चतुर्भुज रूप सुंदरी चतुर्भुज रूप सुंदरी चतुर्भुज रूप सुंदरी चतुर्भुज रूप सुंदरी सर्वसमे गर्गिता सर्वसमे गर्गिता सर्वसमे Vedavana Radhavare Vedavana Radhavare Vedavana Radhavare Vedavana Radhavare Gokula Shirulale Gokula Shirulale Ale Ale Gokula Shirulale Ale Ale Gokula Shirulale Ale Ale Gauranamane Gauranila Gauranamane Gauranila Gaurana Brahma Mandana Mandala
अमृत मंदन गंगाला अमृत मंदन गंगाला अमृत देव अमर हो जावे परम धामाला अमृत देव जावे परम धामाला अमृत मंदन गरी अमृत मंदन गरी अमृत मंदन गरी अमृत मंदन गरी ओ दंडारी ओ दंडारी ओ दंडारी ओ दंडारी शंकरागे शोभाग शंकरागे शोभाग 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 शंकरागे शोभाग शंकरागे शोभाग एक मुखे दशभुजा एक मुखे दशभुजा एक मुखे दशभुजा 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 एक मुखे दशभुजा एक मुखे दशभुजा सर्वला गौराणी सर्वला गौराणी सर्वला गौराणी सर्वला गौराणी अला गौराणी राजगुणा रंगवारी 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 शरीरा धन्य धन्य झाले शरीरा धन्य धन्य झाले गौरवने गौरीला सर्वमृत मंगले गुरुगंगाला अमृत देव अमर हो जय परम धामाला पंढरीचा राजा पांडुरंग पंढरीचा राजा पांडुरंग तिथे झाला मनुगण तिथे झाला मनुगण देवांना देनो मदिरा देनो मदिरा मदिरा कार्यक्रम युगे युगे चलला कार्यक्रम युगे युगे चलला धन्यवाने धन्यवाने शिरोर अमर लाले शिरोर अमर लाले गौरन भने नीला गौरन भने नीला भगवान वंदने गंगाला भगवान वंदने
देव अमर हो जाओ परम धामाला अमृत देव अमर हो जाओ परम धामाला जय 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 सहस्र शीर्षा पुरुषा सहस्रशा सहस्रपाद सभूमि सभूमि दशांगुलम. आपल्या हिंदू धर्माचा जो देव आहे तो मुख्य परमेश्वर जो आहे ओम सहस्र शीर्षा पुरुषा परमेश्वरा हा देव आहे, ज्याला हजारो अनंत शिरे आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत हातपाय कान आहेत, असा जो देव आहे तो आपला मूळ देव. तो राहतो कुठे? परमधामामध्ये राहतो. आणि तो जो पृथ्वीवर आलेला आहे वचोक्षः भगवंत, त्याने रामाचं रूप घेतलंय, कृष्णाचं घेतलंय, कल्किदत्ताचं स्वरूप धारण केलेलं आहे. असा परमेश्वर आहे, त्याची भक्ती आपण केली पाहिजे, तेव्हा आपल्याला खरं सुख मिळेल. तसं कधी सुख मिळणार नाही. आपण जी पूजा करतो दररोज, आता आपल्याला अमृत प्राप्त झाल्याच पाहिजे, आपण अमर झालो पाहिजे, नंतर आपलं चतुर्भुज स्वरूप झालं पाहिजे, सर्वांगीण आपला पूर्ण विकास झाला पाहिजे, तेव्हा आपला परमधामात प्रवेश मिळतो. तसा प्रवेश परमधामात प्रवेश मिळत नाही. भले भले आले वाद गेले, दारू गांजा पेलेले उपाशी मेले, असे भरपूर साधू संत झालेले आहेत, व्यसनामध्ये गंग राहिले. त्यांना फक्त पृथ्वीवर स्थान आहे, स्वर्गात नाही. कारण स्वर्गामध्ये गांजा दारू आपो चालत नाही. स्वर्गात फक्त अमृत, फळांचा रस, सोमरस एवढाच चालतो. बाकीचं स्वर्गामध्ये कुठलं अन्न किंवा खाद्य नाही. स्वर्गात जायचं असेल, परमेश्वराची खरी भेट घ्यायची असेल तर तुम्ही मात्र विचार केला पाहिजे. नाना भक्ती केली वाया गेली, नाना तीर्थयात्रा केल्या वाया गेल्या, जन्माचे सार्थक नाही झाले, आणि त्या घेतले जन्म तरी वाया गेल्या सकळ जन्म. अनंत झाल्या तीर्थयात्रा वाया गेला सकळ. याचं कारण फार वेगळं आहे. कारण ह्या नाना तीर्थयात्रा करण्यामध्ये आपण अमंगळ म्हणजे भूत्यान मार्गाचं जेवण खातोय, कोंबड्या बकरे बाळाबाळे जेवण केल्या गोट्यांची संग धरितो, यांना स्वर्गात प्रवेश नाही. मग पितृयान मार्गामध्ये घुसलो, वरण भात आमटी गुलाब जांबू पेढे बर्फी शाकाहारी केले जेवण तरी यांना पण स्वर्गात प्रवेश नाही. मग स्वर्गात प्रवेश मिळतो कोणला? फळ खाऊने दूध पिऊने जो करते साधनाला त्यांना स्वर्गात प्रवेश मिळतो, त्याच्याशिवाय स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. कारण मोळाची मटके भिजू घाटकीतला कोंब फुटतात, तसं फळांचा रस पेले, सोमरस पेलेत, नंतर अमृत प्राप्ती झाले की जीवाचं चतुर्भुज स्वरूपामध्ये रूपांतर होतं आणि मग आपल्याला स्वर्गात प्रवेश मिळतो. तसा प्रवेश मिळत नाही. स्वर्गात प्रवेश मिळायचा म्हणजे आपलं चतुर्भुज स्वरूप कसं काय होतं, कशामुळे होतं? छंद आणि स्वर, गायत्री छंद षडधा स्वर हा जेव्हा आपण जपू तेव्हा आपलं रूपांतर स्वर्गात जाण्यासाठी योग्य होतं. ते पण कधी? फळांचा रस पिणे, सोमरस पिणे, अमृत पिणे या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. तेव्हा आपण स्वर्गात जाऊ, देवलोकात जाऊ, दिव्य शरीर धारण करून तेथे राहू युग युग अनंत काळ. स्वर्गातले जे देव आहे, स्वर्गात जे आहे, ओम स्वर्गात जे आहे ते स्वर्ग, ओम हतो देवा म्हणतो नव्हतो विष्णू चक्रमे पृथ्वी हा सप्त धाम. पृथ्वीपासून 7 ठिकाणी निघालेला हा जो देव आहे, हा याच्या पलीकडे 7 देवांच्या पलीकडे राहणारा, 7 लोकांच्या पलीकडे राहणारा हा परमात्मा आहे. आणि तो आपला सगळ्या देवांचा जगाचा नियंत्रण करता आहे. तो एकम सत
शाश्वत परिपूर्ण परब्रह्म. गणेश लोक पाहिला, ब्रह्मलोक पाहिला, विष्णू लोकात गेलो, तिथून शिवलोक पाहिला, इंद्रलोकात प्रवेश केला, दत्त लोकही पाहिला, विराट लोक शोधून पाहिला. परंतु या ठिकाणी प्रत्येक देवांचं अस्तित्व स्वतंत्र आहे. पण या सगळ्या देवांचा एकच देव जो आहे तो सहस्र शीर्षा पुरुषा परमेश्वरा, तो स्वयंप्रकाशित परमधामामध्ये राहतो आणि त्याची भेट झाल्याशिवाय आपलं कल्याण होत नाही. जरी तुम्ही झाल्या देवरूप चतुर्भुज स्वरूपाती सुंदर, फक्त देवलोकात प्रवेश मिळेल तुम्हाला, पण जेव्हा अमृत मिळेल तेव्हा तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल तसं मिळणार नाही. कारण चतुर्भुज स्वरूप कोणी धारण करत, म्हणून चतुर्भुज स्वरूपाना करता राक्षस किंवा भूत चतुर्भुज स्वरूपाची नाटक करतील, परंतु ते अमर नाहीत, कारण ते क्षणिक आहेत. अमृत प्राप्त झाल्यानंतर चतुर्भुज स्वरूप शरीर दिव्य, शरीर दिव्य हे जसं तसं कायम राहतं. आणि मग जो भगवंत सहस्र शीर्षा सहस्राक्षा जो परमेश्वर आहे त्याच्या चरणाजवळ आपण जाऊन लीन होऊन राहतो परमधामामध्ये. आपल्याला कुठे जायचंय? परमधामात. परमधामातून पृथ्वी कोण आला? भगवान कृष्ण आले. त्याने आपले स्वरूप दिव्य स्वरूप अर्जुन दाखविले. राम प्रभूने आपले दिव्य स्वरूप कोणा दाखविले? हनुमंताला दाखविले. नरसिंह सरस्वती आले, त्यांनी आपल्या दिव्य पत्रे विक्रम भारतीला दाखविले. पुढे आले कल्की दत्त, त्याने आपल्या विश्वरूप आनंद भक्तांना दाखवले. दाखविले पण आहेत. अशा दृष्टीने हा जो परमात्मा आहे त्याची भक्ती करायचं आपण मूळ ठिकाणी जाऊ, नाहीतर असे लटकून या देवलोकात राहू. प्रत्येक देवलोकात गेल्यानंतर आनंद कोटी कोटी वर्ष तुम्हाला सुख शांती समाधान मिळते, तर राहता येतं. परंतु अमृत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी परमधामात जाऊ शकत नाही. म्हणून अमृत महत्वाचं आहे, ते मिळालं पाहिजे. गवळण मन गवळणीला, चला चला अमृत मंथन स्वर दत्ताला. अमृत पिऊ अमर हो, जाऊ परमधामाला, जाऊ परमधामाला. ते अमृत प्राप्ती जी होती, सोमरस, सोमरस म्हणजे चंद्र, सोम म्हणजे त्याचा रस, म्हणजे त्याच्यापासून निघाला अमृत. हे फळ झाडावर येऊन पडतं आणि फळामध्ये पण अमृत तयार होतं. फळ सोमरस तयार होतो, अमृत तयार होतो. तो सोमरस आपल्याला सुख शांती मिळते. पण स्वर्गात जाण्याकरता आपल्याला काय काय साधन करावं लागेल? आपल्याला प्रथम गणपती भक्ती करणं स्मरण करावं लागेल. त्याबरोबर कार्तिक स्वामीचं स्मरण करावं लागेल. त्याबरोबर इंद्रदेवाचं स्मरण करावं लागेल. त्याबरोबर गुरुदेवांचा गुरु बृहस्पती कल्किताचं स्मरण करावं लागेल. मग पुढे शिवशंकराचं स्मरण करावं लागेल. काळभैरवाचे स्मरण करावं लागेल. वीरभद्राचे स्मरण करावं लागेल. तिथून पुढे आल्यानंतर आपल्या देवीच्या आदिमायाशक्ती स्मरण करावं लागेल. दुर्गा देवी स्मरण करावं लागेल. नवदुर्गा 10 विद्या अशा प्रकारच्या देवींचं स्मरण करून पुढे सूर्यनारायणचं स्मरण करावं लागेल. नारायण स्मरण केल्यानंतर मग तिथे पण त्यांचं सैन्य आपल्याला मदत करीन. पुढे गेल्यानंतर विष्णू सगळे अवतार त्यांचे स्मरण करावं लागेल. आणि मग सैन्य विष्णूचा सैन्य कोण आहे त्याचे पण स्मरण करावं लागेल. सेनापती कोण? देवांचा सेनापती तो कार्तिक स्वामी निश्चिती. देवांचा सेनापती जो कार्तिक स्वामी आहे त्याचा आपल्याला सहकार्य मिळाल्याशिवाय आपण स्वर्गात प्रवेश करणार नाही. कारण स्वर्गात जाताना राक्षस आडवे येतील किंवा निर्णायक विघ्न येतील. या सगळ्या विघ्नातून पार होण्याकरता आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावे लागेल. आपण जेव्हा स्वर्गात जायला निघू, भक्ती मार्गाला लागू, तेव्हा भूतियन मार्गातले चेडे गोटे खाणारे पिणारे दारू गांजा फू आले आपल्याला अडवतील.
म्हणून कार्तिक स्वामी जे सैन्य आहे ते यांना पिटाळून काढीन, आपला मार्ग खुला होईन. पुढे आल्यानंतर आपला पितृ मार्ग भेटेल. पितृ मार्ग सगळ्या पितर आडवे भरतीन, आपल्या पुढे जाऊन देणार नाहीत. म्हणून आपण कार्तिक स्वामी देवांचा सेनापती, त्याचे स्मरण करावे लागेल. गणपती पूजा करावी लागेल. कार्तिक स्वामी दर्शन घ्यावे. देवांचा राजा इंद्र याचे आपल्याला बरोबर सहाय्य घ्यावे लागेल. देवांचा गुरु बृहस्पती ज्ञान सांगे निश्चित त्याची भक्ती करावी लागेल. आणि कल्की दत्त इथे असेल. अशा दृष्टीने आपल्याला स्वर्गात जावं लागणार आहे. हिंदू धर्माचा सनातन देव हे देव परमेश्वर श्री वत्सवक्षा भगवंत ओम सहस्र श्रीषा सहस्राक्षा सहस्रपाद सहूर्त दशांगोलम हा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराकडे आपल्याला जाताना ह्या देवांचं साह्य घ्यावं लागेल. तेव्हा सर्व देवांना होम हवन करावं लागेल. ते द्यावे लागेल. सोमरस मास वाढावं लागेल. देवांना अमृत पाजावं लागेल. तेव्हा आपल्याला वरते स्वर्गात जाणार. आपलं शरीर जेव्हा देह शुद्ध करून भजनी भजावे, भजनी भजावे. आपला देव जेव्हा शुद्ध होईल, जेव्हा आपल्याला चतुर्थ स्वरूप प्राप्त होईल, जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, मूळ परमेश्वरात जाऊन भेटू. तसं भेटता येत नाही. म्हणून नाना पंथ झाले, नाना धर्म झाले. सनातन जो हिंदू धर्म आहे त्याच्यामध्ये अमृत आहे. आणि जे जे धर्म किंवा जे भाविक लोक या सनातन देवाचा वेदांचा अभ्यास करतील, त्यांना प्रत्यक्ष स्वर्गामध्ये परमधामात जाता येईन. श्रवण म्हणे गवळ नीला चला चला अमृत मंथन स्वर दत्ताला अमृत पेऊ अमर भो जावो परमधामाला. अमृत प्यास आपला परमधामात जाणार. अमृत कोण देणार? अमृत कोण देणार हा प्रश्न तो उपस्थित झालेला आहे. अमृत देणार मोहिनी राधा. जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा 14 रत्न निघाली, त्यामध्ये अमृत पण निघाले. तेव्हा देवान राक्षसात भांडण लागले. भगवान विष्णू तेथे प्रगट झाले आणि म्हणलं द्यायला घेतो मोहिनी अवतार. मोहिनी राधा ती सुंदर ठुमक ठुमक चालते नर, गाणे भजन करते सुंदर. पाहून या तिच्या सौंदर्याकडे हे दैत्य सर्व भाळून गेले. म्हणे हे देवी तू कुठून आलीस? तू आता आमच्या अमृताचं वाटप कर. मग ते अमृत दैत्यांनी देवीच्या हातामध्ये दिले. तिने देवांना अमृत दिले, राक्षसांना मदिरा दिली. सांगितलं जोपर्यंत अमृत प्राप्ती होणार नाही तोपर्यंत स्वर्गात कोणला येता येणार नाही. त्यावेळा हा करारनामा मत्स्य आणि कच्च्या अवतारामध्ये घडलेला आहे. कच्च्या अवतारात घडलेला आहे. आणि त्यावेळा वचन दिलं भगवंतानी, मोहिनी राधेने वचन दिलं की अमृत प्राप्ती झाल्याशिवाय, चतुर्भुज रूप धरल्याशिवाय आणि पूर्ण शुद्धीकरण झाल्याशिवाय स्वर्गामध्ये म्हणजे देवलोकात आणि परमधामामध्ये येता येणार नाही. भूत्यान मार्गाचे यांना प्रवेश नाही, पितृयान मार्गाचे यांना प्रवेश नाही, देवयान मार्गाचे जे राहतात त्यांना प्रवेश आहे. ब्रह्मयान मार्गाचे हे मात्र परमेश्वराजवळ जाऊन राहतात. अशा प्रकारचं हे देवधर्माचं शास्त्र आहे. त्याचा आपण कधी अभ्यास आपलं म्हणजे काय, डोकं दुखते हातपाय राहू दे, पाय दुखते कंबर राहू दे, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन आपण देवाकडे जातो. आपलं बरं वाटतं, हा देव खरा आहे असं वाटतं. आणि मग त्याच्यात तुमचं मन रमतं, दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. इथं सगळं जग फसलेलं आहे. ब्रह्मस्थितीचा जो परमात्मा त्याची गाठ घेता पक्की, म्हणजे शाश्वत मिळेल निश्चिती. सुख सुख ब्रह्मसुख सर्वात म्हणजे ब्रह्मसुख आहे, ते आपलं प्राप्त झालं पाहिजे. आपण नुसतं गप्पा मारतोय, भजन पूजन करतोय, पण आपण देवाचा नियम पाळीत नाही. भगवान कृष्ण रामाने कंदमुळे खाल्ली,
भगवान कृष्णाने दही लोणी खाल्ले, कलकी दत्त निकाय फळांचे हार घेतले, आणि अशा दृष्टीने आपलं त्याने जीवन आपला स्वरूप जसं तसं कायम ठेवलं. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपलं जीवन फलहारी ठेवायला पाहिजे. आणि वेद ऋषी देवता छंद स्वरूपामध्ये आपलं शरीर बनलं पाहिजे. स्वर्गात जाताना फार मोठी अडचण आहे. स्वर्गात जाताना तुमचं शरीर असं घेऊन जाता येत नाही. तुमचं मूळ शरीर कशापासून बनलं? गायत्री मंत्र आणि षडदा स्वर. ब्रह्मदेवाचं गणपती शरीरास बनलं. हे बी रक्तगडाचं शरीर स्कंद घाते छंद आणि षडदा स्वराने बनलं. ओ रक्त म्हणजे ब्रह्मदेवाचं शरीर उष्ण छंद आणि वृषभ स्वराने बनलं. विष्णूचं शरीर अनुष्ठाब छंद गांधार स्वराने जमलं. ओ रक्तगडाचा इतिहास प्रभाव. शंकराचे शरीर कसे निर्माण झाले? ब्रतिछंद मानता स्वरान. आणि अशा या ठिकाणी अशा स्वरूप प्राप्त, हे रक्तगडाचे अशा स्वरूप प्राप्त झाले. इंद्रदेवाचे शरीर कसे बनले? पंचछंदाने पंचम स्वर. विरक्त इथे प्रभाव. असं शरीर आपलं बनलं तर आपलं बरं जाता येईल, तसं जाता येणार नाही. दत्ताचं शरीर कशाने बनलं? त्रिष्टुप छंदैवत स्वराने. तसं आपलं शरीर बनल्यानंतर आपण दत्त लोकातून पुढे जाऊ. आणि विराट लोकांचं शरीर कशा? जगत निषाद स्वर. याने विराट शरीर प्राप्त झालं. आणि ते शरीर प्राप्त झाल्यानंतर असं शरीर आपलं जेव्हा होईल तेव्हा आपण देव लोकात जाऊ, तसे जाता येणार नाही. कारण मांजर असतं. मांजर दोन मांजर होती. एक मोठं मांजर, एक छोटं मांजर. एक मोठी खिडकी होती, दह्याचं मडकं पुढं होतं. आणि ती मांजर दोन्ही खिडकी जवळ गेली. त्या छोट्या मांजराच्या दोन्ही मिशा त्या खिडकीच्या गजाला लागल्या नाहीत, म्हणून त्याने उडी मारून ते दह्याच्या मडक्याजवळ जाऊन ते दही खाल्लं. मोठ्या मांजराच्या मिशा काही त्या खिडकीतून आत जाईनात, म्हणून त्याला काही प्रवास मिळाला नाही. अशा दृष्टीने आहे निर्णय जर तो असला, भगवंताचा निर्णय ऐसा आहे. स्वर्गात जाण्याकरता पोलीस भरती करताना उंची किती पाहिजे? 63 सेंटीमीटर, 62 सेंटीमीटर, छाती 36 पाहिजे. तेव्हा पोलीस छाती पोलीस भरती होतो. असा पाळला पाहिजे, असा कार्यक्रम केला पाहिजे. मिलिटरीमध्ये पण तोच नियम, सर्व ठिकाणी हाच नियम. तर अशा दृष्टीनं मिलिटरी पोलीस खात्यामध्ये भरती करताना उंची, छाती, पाहणं, पळणं, हे सगळं लिखाण, हे सगळ्या गोष्टी विचार केला जातो. त्याप्रमाणे स्वर्गात जाताना सुद्धा तुमची वाचा कशी आहे, तुम्ही कसे बोलताय, वेदामधले मंत्र कोणते म्हणताय, याची परीक्षा पाहिली जाते. नंतर तुमचं शरीर हे बी रक्तगटाचं शरीर आहे, ते गायत्री छंद षडा स्वरा स्वरूपात पाहिजे. व रक्ताचं शरीर जे आहे ते अनुष्टुप छंद गांधा स्वरामध्ये पाहिजे. आणि हे रक्तगटाचं शरीर आहे ते ब्रतिछंद मानता स्वरा स्वरूप पाहिजे. रक्ताचं शरीर आहे ते पंचछंद पंचम स्वरात बसलं पाहिजे. असं जेव्हा होईन तेव्हा तुम्हाला स्वर्गात मिळेल. कारण स्वर्गाचे दरवाजे आहेत ते अशाच पद्धतीचे बनवले आहेत. गायत्रीचे 8 दरवाजे, गायत्री छंद आणि षडदा स्वराचे 8 दरवाजे, अनुष्टुप छंद गांधा स्वराचे 8 दरवाजे, अनुष्टुप छंद ब्रह्मविष्णू छंद वृषभ स्वराचे 8 दरवाजे, अनुष्टुप छंद गांधा स्वराचे 8 दरवाजे, ब्रतिछंद मानधंद स्वराचे 8 दरवाजे.
पंक्तिछंद पंचम स्वराच्या दरवाजे, जगदीशन निशा स्वराच्या दरवाजे सगळे मिळून 8 गुणिले 7 8 56 दरवाजे या स्वर्गामध्ये आहेत. त्या 56 दरवाजापैकी एका तरी दरवाजातून तुम्हाला स्वर्गात जातात प्रवेश करता आला पाहिजे. आणि तो प्रवास केल्यानंतर मग तो पुढे तुमचा प्रवास सुरू होतो कुठे? परमधामाकडे जाण्यासाठी. गवळ माने गवळणीला चळत अमृत अमृत मंथने स्वर दत्ताला, अमृत पेऊ अमर हो जाऊ परमधामाला. आपला अमृत पेलो सगळं झालं, अमर झालो आपण, आपल्याला नेणार कोण? त्याच्या कोणाची पूजा करायला पाहिजे, कोणाची आठवण करायला पाहिजे? गम गणपते नमः, कार्तिकेय नमः, इंद्रदेवाय नमः, बृहस्पते नमः, कल्किदत्ताय नमः, शिवशंकराय नमः, कालभैरवाय नमः, वीरभद्राय नमः, आदिशक्ती जय स्वयंभू महापंचसागरे नमः, दुर्गा देवे नमः, शाकंभरी देवे नमः, 52 पीठी देवताय नमो नमः, नवदुर्गाय नमः, दशविद्याय नमः. पुढे सूर्याय नमः, तारंगणाय नमः. पुढे विष्णुदेवाय नमः, अवताराय नमः, हनुमान देवाय नमः. भगवान शंकर दरबारामध्ये कोण कोण आपल्यावर नेण्याकरता समर्थ आहे? काळभैरव, वीरभद्र आणि हनुमान हे आपल्याला नेण्याकरता मदत करणार आहेत. देवीच्या दरबारामध्ये दुर्गा देवी आहे, महालक्ष्मी, उमा, सावित्री, गायत्री आहे. या सगळ्या देवी लढणाऱ्या देवी आपल्या जवळ पाहिजेत. म्हणजे पुढे जे अडथळे तयार होतील पुढे जाताना ते सगळे दूर करून हे देव लोक आपल्या स्वर्गात नेणार. मी यांचं सहाय्य कसं मिळायचं? नामस्मरण करा, होम आवन करा, रोज त्यांना भोजन द्या. अहो ते भोजन कसं द्यायचं? हे सनातनी देव आहेत, त्यांना स्टोव गॅसवर चालत नाही. लाकडावरचा स्वयंपाक करायचा, तो मोठा भाजून करायचा, सोमरस काढायचा आणि मग होम आवन करायचं. मग प्रकाश रूपान ते देव ग्रहण करतात, सोमरसाचे प्रकाश ग्रहण करतात. मग सगळे देव देवता आपला प्रसन्न होतात, अमृत पण देतात आणि स्वर्गात घेऊन जातात. गवळण मन गवळणीला चला चला अमृत मंथने स्वर दत्ताला, चला चला अमृत मंथने स्वर दत्ताला, चला चला अमृत मंथने स्वर दत्ताला. ओम स्वयंभू विश्वराजा मृतमंतरेश्वर सर्वेनंद महाराज की जय. स्वयंभू महाबंधरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देवतां की जय, साधु संतां की जय, साधु संतान की जय, धर्म की जय, परम धाम की जय. हरिओम दत्त. ओम शांति शांति. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम,
ॐ शिव शिव शां शां ॐ दत्त दत्त राम राम ॐ दत्त दत्त राम राम ॐ शिव शिव शां शां ॐ शिव शिव शां शां ॐ दत्त दत्त राम राम ॐ दत्त दत्त राम राम ॐ शिव